हॉरर, सस्पेन्स, थ्रिलर काहीही म्हणा, मायथॉलॉजिकल म्हणा, ॲक्शन म्हणा, बट जाऊन आधी घबाडकुंडचा टीजर बघा. म्हणजे सुरुवातीपासूनच ते गाणं आणि व्हिज्युअल्स इतके जास्त खतरनाक वाइब्स देतात आणि मी तर छोट्या स्क्रीनवर बघितल्या म्हणजे फोनवर. बट मोठ्या स्क्रीनवर बघायला तो अजून जास्त इंटरेस्टिंग वाटणार आहे. त्यात देवदत्त नागे, कुशल बद्रिके, शशांक शेंडे, प्राजक्ता हणमकर, संदीप पाठक हे लोक त्यांच्या कॅरेक्टर्समध्ये अगदी परफेक्ट वाटत. मी स्पेशली कुशल बद्रिके, संदीप पाठक आणि प्राजक्ता हणमकर यांच्यासाठी जास्त एक्सायटेड आहे. कारण मोस्टली मी त्यांना कॉमेडी रोल्समध्ये बघितलंय. आणि असं म्हटलं जाते की हा जो मूवी आहे तो मराठी सिनेमॅटिक युनिव्हर्सचा फाउंडेशन आहे किंवा पहिला मूवी आहे. आता सिनेमॅटिक युनिव्हर्स म्हणजे काय, तर तुम्ही मॅडॉक फिल्मचं बघितलं असेल की त्यांचं एक हॉरर कॉमेडी युनिव्हर्स आहे, ज्यात स्त्री, थम्मा, भेडिया यासारखे मूवीज आहेत जे इंटरकनेक्टेड आहेत, कॅरेक्टर्स इंटरलिंक्ड आहेत. सो असं काहीतरी आपल्याला मराठीतही बघायला मिळू शकतं. घबाडकुंडसारखे भारी मूवीज इन फ्युचर आपल्याला बघायला मिळू शकतात. सो बी रेडी, मराठी सिनेमॅटिक युनिव्हर्सचा पहिला मूवी येतोय 19 जूनला. बट आता जाऊन टीजर बघा आणि बघून सांगा कसं वाटतंय.